नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 25 जून 2026. एकंदरच पुढील 2 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे कमी अधिक वातावरण राहणार आहे, पाऊस पडणार आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि जुलैमध्ये एकंदरीत जुलैमध्ये पाऊस किती प्रमाणामध्ये राहणार आहे, 100% राहणार का किंवा कमी पडणार, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिल्या अंदाजाकडे वळूया. आज आणि उद्या कोणत्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसं कोकणामध्ये आज दिवसभर देखील आज संपूर्ण दिवस रिमझिम पद्धतीचा पुढे हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे शेतकऱ्यांना आज पण देखील. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही मध्यम स्वरूपामध्ये सरीचा पाऊस राहणार आहे, हलका ते मध्यम. आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे आज दिवसा आणि रात्रीपर्यंत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे आज आणि रात्री. म्हणजे एकंदरीत पुढील 24 तासामध्ये 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि पुढे म्हणजेच अजून 2 दिवसाच्या नंतर म्हणजेच 26 तारखेला देखील इथे सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण फक्त थोडा पाऊस कमी आहे. तर 2 दिवसामध्ये अजून पाऊस कमी आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा पहा. सोलापूर हा जो भाग आहे, सोलापूर, जामखेड, करमाळा, भूम, परांडा, पाटोदा, गेवराई हा जो पट्टा आहे, तर लोहा, तुळजापूरचा पश्चिम भाग आणि शिंगणापूर किंवा माळशिरसचा उजनीपासून पूर्वेकडचा भाग या पट्ट्यामध्ये थोडासा पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे लातूर, धाराशिव या भागामधला जो पश्चिमेकडचा पट्टा आहे त्या भागामध्ये जो पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व भागामध्ये मात्र वाहुणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये देखील चांगल्या स्वरूपामध्ये. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसामध्ये चांगल्या वाहुणी स्वरूपामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली, परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये या 2 दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. थोडं परभणी जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस कमी राहणार आहे हिंगोली जिल्ह्याच्या तुलनेने. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी ह्या भागामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी, सोनपेठ आणि या भागामध्ये थोडासा पाऊस मध्यमच राहण्याची शक्यता आहे, हलका किंवा मध्यम. जालना, छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस हा उत्तर भागामध्ये, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे सायगाव, सिल्लोड, कन्नड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिणेकडच्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये. तसेच वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये, म्हणजे 25 आणि 26 तारखेला. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तसेच आता नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता 2 दिवसामध्ये आहे शेतकऱ्यांनो. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये, या तिन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे फक्त. आणि पाऊस आहे शेतकऱ्यांनो. तर पाऊस हा जो भाग ह्या भागामध्ये थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. ह्या पूर्व भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. ह्या भागामध्ये सर्व मोठ्या व्यापकतेने पाऊस पडणार आहे. ह्या भागामध्ये चांगला व्यापकतेने मोठमोठ्या ढगाच्या विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. तर एकंदर 2 दिवसाचा अंदाज. आणि आता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनो, जुलै महिन्यामध्ये हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे जुलै महिन्यामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आणि जुलैच्या 10 तारखेपर्यंत ही पाऊस सुरूच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही चिंता नसावी. आणि जुलैमध्ये 10 तारखेच्या नंतर थोडीशी उघडी भेटेल आपल्याला 10-12 दिवसाची. परत जुलैच्या 20 तारखेपासून पुढे मात्र अजून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. 20 तारखेपासून किंवा 20 किंवा 22 तारखेपासून जुलै ते 30 जुलैपर्यंत पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मात्र जी पावसाची तूट जी आहे, म्हणजे जूनमध्ये जे सरासरीपेक्षा थोडाफार काही भागामध्ये पाऊस कमी येणार आहे, त्याची सुद्धा तूट जुलै हा भरून काढण्याची शक्यता आहे. आणि ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांना थोडासा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये मात्र सरासरीपेक्षा अजून अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि ऑक्टोबरमध्ये 15 ऑक्टोबरला परतीचा मान्सून महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर आपण तारीख ही डिसेंबरमध्येच दिलेली आहे. आणि एकंदरच अल निनोचा परिणाम थोडासा आहे ह्या भागामध्ये.
दिसून येत आहे. आपण ह्याच्या अगोदर देखील वारंवार तुम्हाला सांगितलं शेतकरी बंधूंनो, ह्या भागामध्ये थोडासा पाऊस हा एकंदरच 4 महिन्याकरता कमी राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच असमान वितरण राहण्याची शक्यता आहे या भागामध्ये पावसाचं. तसं थोडंसं अजून दिसून येत आहे, पण एवढी चिंताजनक स्थिती सध्या अजून नाही शेतकरी बंधूंनो, आणि पुढे देखील होण्याची शक्यता नाही. आणि थोडा जरी कमी आहे पाऊस, पण तो पिकाला पुरेपूर पाऊस पडेल, पण इतर भागाच्या तुलनेने थोड्या भागामध्ये कमीच राहण्याची शक्यता आहे. हे झालं आपला शेतकरी बंधूंनो अंदाज. धन्यवाद.